बाबा रडताय, भावनिक झाले बघा, भावनिक झाले. मला देव काय असते आता कळलं जेवण सरांकडे बघून ठिकाणी फिरलं पण मला कुठंच यश नाही आलं. कशामुळे ते डॉक्टर लोकांना देव मानतात किंवा देवाच्या रूपात बघतात? म्हणजे ते देवाचंच रूप आहे डॉक्टर सर त्यांनी, कारण आमच्या मुलीला नवीन जीवदान दिलंय. त्यांचे किती उपकार मानावा ते सुद्धा कळत नाही आणि किती धन्यवाद द्यावा तेही कळत. सगळे डॉक्टर म्हणे तिचं ऑपरेशन खूप क्रिटिकल आहे, तिच्या असं नाजूक ठिकाणी ऑपरेशन आहे. नमस्कार मंडळी, आपण म्हणतो देव आहे का किंवा डॉक्टर आहे का? मग डॉक्टराच्या म्हणजे देवाच्या रूपात डॉक्टर, जसं की डॉक्टरांना आपण देवाचं रूप देतात, मग हे खरं आहे का? जसं आपण डॉक्टरांना म्हणतो का देवाचं दुसरं रूप आहे, तर अशीच काही घटना जे प्लस हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे बाबा पेट्रोल पंप जे प्लस हॉस्पिटल आहे, न्यूरोसर्जन डॉक्टर जीवन राजपूत सर आहे, त्यांचं एक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. असंच काहीच एक छोटस बाळ किती वर्षाचं आहे? 5.5 वर्षाची समृद्धी आहे. हे अंबड तालुक्यात जालना जिल्ह्याचे. तर त्यांच्या तोंडून ऐकवायच्या तोंडून काय बाळाला काय झालं होतं आणि कसं म्हणजे कशामुळे ते डॉक्टर लोकांना देव मानतात किंवा देवाच्या रूपात बघतात. तर ताई आपला परिचय द्या. मी नम्रता साबळे, समृद्धीची आई. म्हणजे तिला 1-1.5 महिन्यापूर्वी म्हणजे असं तिचं अर्ध शरीर काम नव्हतं करत, तर आम्ही भरपूर ठिकाणी दाखवलं पण तिला कोणीच हात सुद्धा देखील लावत नव्हतं. म्हणे तिचं ऑपरेशन खूप क्रिटिकल आहे, तिच्या जीवाला पण धोका होता. काही दाखवलं तुम्ही ताई? तिला सिग्मा मध्ये, बजाज मध्ये, पेसिक मध्ये, की पॉइंट सगळे काय म्हटलं सगळ्या डॉक्टरांनी? सगळे डॉक्टर म्हणे तिचं ऑपरेशन खूप क्रिटिकल आहे, तिच्या असं नाजूक ठिकाणी ऑपरेशन आहे, तिथं कोणताच डॉक्टर छेडछाड करू शकत नाही. आणि तिला म्हणजे 5-6 महिन्याची गॅरंटी देखील दिली होती. आम्ही सुद्धा हद्द सोडली होती, पण त्या देवासारख्या मॅडमने आम्हाला या सरांचा पत्ता दिला आणि आम्ही इथे आलो. मग आम्हाला पण म्हणजे आमचा जीव पण खालीवर होत होता की होतंय की नाही, पण देवानी खरंच म्हणजे त्या सरांच्या हाताला यश दिलं आणि आमची मुलगी सुखरूप आमच्या जवळ आहे. जीवन डॉक्टर सरांकडे तुम्ही आले, तुम्हाला शाश्वती होती का आपल्या बाळाचं ऑपरेशन होईल? कारण बाळ छोटं, क्रिटिकल ऑपरेशन, किंतु परंतु ऑपरेशन होते का? जीवन सरला सांगितलं होतं तुम्ही डॉक्टर साहेबाला, राजपूत सरला सांगितलं होतं. अच्छा, मग ऑपरेशन झाल्यानंतर काय म्हटले डॉक्टर साहेब? मग जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा काहीच नाही बोलले, ते म्हटले ओके बाळ. काय वाटलं तुम्हाला मग जेव्हा ते असं आता सुखरूप आहे मुलगा, तेव्हा डॉक्टर साहेबाला काही व्यक्त नाही केलं का तुम्ही? केलं ना. काय म्हटलं ते? म्हणजे आम्हाला म्हणजे ते देवाचंच रूप आहे डॉक्टर सर त्यांनी, कारण आमच्या मुलीला नवीन जीवदान दिलंय. त्यांचे किती उपकार मानावा ते सुद्धा कळत नाही आणि किती धन्यवाद द्यावा तेही कळत नाही. ते आमच्यासाठी खूपच म्हणजे मोठे म्हणजे देवच आहेत ते. आमच्या मुलीला त्यांनी नवीन जीवदान दिलंय. भाऊ तुम्ही काय सांगा, तुमचा परिचय द्या. माझं नाव संदीप साबळे, मी समृद्धीचा वडील. मी तिला गेले 1-1.5 महिना मी संघ घेऊन फिरत होतो पूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये, पूर्ण शहरात. हो बघा रडताय ते बाबा, रडताय, भावनिक झाले बघा, भावनिक झाले. कारण ज्याचं मुलगी असते छोटी आणि ते बापा काय बघा, हे प्रसंग बघा, लाईव्ह प्रसंग दाखवतो तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून. बघा हे असतो बाप आणि हे असतं बापाचं, ते म्हणतात ना आई दाखवत असते बाप दाखवतोय, पण आज बाप दाखवतोय बघा, तुम्हाला दाखवतोय. मी भरपूर ठिकाणी फिरलो पण मला कुठंच यश नाही आलं. पण सरांच्या माध्यमातून मला देव काय असतं ते प्रत्यक्षात बघायला भेटला. कारण की माझ्या मुलीला कुठलेच डॉक्टर तिचं ऑपरेशन करायला तयार नव्हते. सरांनी प्रत्यक्षाने म्हटले की मी ऑपरेशन करू शकतो, तुमच्या मुलीला जीवदान देऊ शकतो. मग याच्या पलीकडे मला देव काय असते आता कळलं जेवण सरांकडे बघून. याच्या पलीकडे जास्त नाही बोलू शकत मी. ठीक आहे, धन्यवाद 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 तुमचं. आणि विशेष करून त्या डॉक्टर साहेबांचं पण धन्यवाद, डॉक्टर जीवन राजपूत सर त्यांचं, की त्यांनी छोटस बाळ बघा, आज हे बाळ हे मध्ये जीवन मी तर जीवनदानच भेटलंय बाळाला, गोडच बाळाला नवीन जीवन भेटलंय तिला. बघा नवीन जीवन भेटलं त्या बाळाला. काय नाव बेटा तुझं? बघा समृद्धी शाळेत जाते का तू? काय झालं बेटा तुला? काय झालं तू सांग, काय झालं तुला? अरे बाप, डोक्यात गाठ होती. काय होतं बेटा? काय झालं होतं तुझं? काय डोक्यात काय होतं? हा, तर मग काय म्हटलं डॉक्टरने बेटा? मला नाही माहिती. अच्छा, आता निघली का? चांगलं झालं का? चांगलं वाटतंय का?
अच्छा 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 आता चालेल. डोकं दुखत नाही तिचं. डोकं वगैरे दुखत नाही का तुझं आता? नाही काय बनायचं तुला मोठं झाल्यावर, काय बनायचं शाळेत गेल्यावर? डॉक्टर अरे बाप, बघा त्याला डॉक्टर बनायचं म्हणते. कोणासारखं, कोणत्या डॉक्टर सारखं? जीवन सर सरांसारखं. हा? सरांसारखं. ठीक आहे, ठीक आहे, ओके, धन्यवाद. संपूर्ण तुमच्या कुटुंबाचा धन्यवाद आणि विशेष करून त्या डॉक्टर साहेबांचाही धन्यवाद. खरंच. आणि बिला वगैरे, बिलामध्ये काही तुम्हाला मग काही असं अडचण आली बिलामध्ये? नाही सर, काहीच नाही आले. सरांनी आम्हाला सगळं योजनेमार्फत करून दिलं. बघा ते पण योजना केलं होतं सर. सरांनी सगळं योजनेमार्फत करून आम्हाला दिलं. 1 रुपया पण नाही लागला. नाही नाही नाही. आम्हाला सगळं योजनेमार्फत केलं. सर स्वतः बोलले होते आल्यानंतर की मी सगळं तुमच्या योजनेमार्फत आणि करून ते देतो. पहिलं बोलले आधी बाळाचं ऑपरेशन करू आणि नंतर नंतर बिलाचं बिलाचं वगैरे आपण बघून घेऊ. तरी पण त्यांनी आम्हाला योजनेमध्ये करून दिलं सगळं. बघा ते म्हटले डॉक्टर साहेब म्हटले बघू, बघा हे डॉक्टर आपण म्हणतो देवरूपी डॉक्टर, हे देवरूपी डॉक्टर. बरोबर. परत एकदा धन्यवाद. हो, तुमचं. thank you. धन्यवाद ताई.